मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर. आपलं सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आपला मित्र आलता इकडं कुत्रे फिरवासाठी नाश्ता घ्यायला. मी म्हटलं कुत्र कुठं आहे रे बा, म्हटलं लय दिवस झालं, म्हटलं त्याच्यासोबत खेळलो नाही म्हटलं आणि भेटलो नाही म्हटलं. पा कसं कोर राहिलं ते. टाकली मग त्याला पोळी खाल्ल्यावर तर त्यानं कार्यक्रम उरकून टाकला रे बा. मस्त आहे रे बा म्हटलं, तू कुत्र लवकरच कार्यक्रम उरकवते म्हणलं. मग आलो आम्ही कॉलेजमध्ये. इथं आम्हाला नाश्ता मारा लागेल ना थोडीसार. नाश्ता गिस्ता केला रे बा इथं. आणि आमच्या ट्रेडमध्ये चालू होते भांडणं. तर ह्यो आयुष म्हणे ट्रॅक्टरच काढतो म्हणे त्याला उडवासाठी. राहू दे रे बा म्हणलं, चालते म्हणलं त्याची भांडणं आपण पाहू म्हणलं थोडा वेळ. काय करावच्या माय, मी आज सरही नाही आले. मस्त पोट्टेच्या भोपाल्या चालू होत्या. काही जण तर गेम खेळ, काही जण तर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोले. काय करावं आता काहीच समजत नाही ना. आपल्या बहिणी तर पा कशा जीव राहिल्या इथं. आपल्या बहिणी आपल्याच सारख्या फुकटचं कुठच सोडत नाही. या ध्रुवचं यायचं का चालू होतं, काय बम मस्त चालू होत्या. तर आपण चाललो दवाखान्यात, कारण की आपण होतो बाहेर. तर तिथं असलं आपल्याला कुत्र. आलो बा दवाखान्यात, नाव घेऊ दिलं कुठचं वय काय झालं तर न्याले म्हणलं. यायनं दिली म्हणलं आता लंबी चिठ्ठी इथं इंजेक्शनाची. आता घ्या लागते म्हणलं 2-2, 3-3, 4-4 दिवसानं. पहिले तर त्या हाताला दिलं, मग दिलं ह्या हाताला. जमलं रे बा म्हणलं. आणि तरीच्या माय आपल्या मस्त्या काही थांबेच नाही. मी म्हणलं चांगला आहे रे. पैदल पैदल घराकडे चाललो होतो, तर आमचे चेहरे पाहून आमच्यापाशी थांबली गाडी. बसा रे बा पोट्टे हो म्हणेन. मग आम्ही तर बसतो, आम्हाला पाहिजे ना फुकट, कारण की तंगडे तर लयच दुखते जायले. भेटू आपण आता सस्त्या ब्लॉग मध्ये उद्या. रोस्टिंगचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपला.